विषय लक्षामध्ये ठेवा. आपला कोणता विषय चालू आहे तर लक्षामध्ये ठेवा. जगत उत्पत्तीचा कोणता विषय म्हणला काल? जगत उत्पत्तीच्या क्रमाविषयी निर्णय. पण जगत उत्पत्ती तरी कशा करता सांगायचे? व्यवहारामध्ये हे सर्वच काय आहे? मिथ्या आहे. अद्वितीय पदावरती शंका केली होती ना. अद्वितीय म्हणजे एकम अद्वितीय ब्रह्म एकच असते. पदार्थ ब्रह्म एकच आहे. अजातवाद, वंदावाद, फासव्याची वाट काय? विवर्तवाद. जगताच्या बाबतीमध्ये कोणता वाद आहे? आता ते मग विवर्तवाद म्हटल्यानंतर परत शंका येत असते ना त्याच्यामध्ये. ती शंका कोणती? तुम्हीच सांगितलं की मला काय सांगितलं? अद्वैत मतावरती मागच्या तरंगात सांगितलं ना, अद्वैतावरती येणारी शंका. मागच्या तरंगात चौथ्या तरंगात काय सांगितलं? म्हणलं तेव्हा श्री गुरून त्यांच्या मुखात मारलेलं तद्वारा काय झालं? ब्रह्मसागर. आणि काय झालं? आता किती आले? अद्वैत कुठे आहे? मग अद्वैत खरं का? द्वैत खरं? बरं, अद्वैत खरं आहे असं जर मानलं द्वैत नाही का, तर काय होईल मग? सगळंच मिथ्या आहे की काय? मिथ्या गुरुच्या योगाने सत्य संस्काराची आणि जर होत असेल तर मृगजळाने काय केली पाहिजे? याचं उत्तर काय? मग आपल्याला सांगायचं आहे, काय सांगायचं आहे? नाही, श्री गुरु वगैरे मिथ्या गुरुकडूनच मिथ्या संसाराची काय होते? कोणाची गोष्ट झाली? राजाची. मदत आहे बा. मिथ्या मृगजळाने आणि तहानेची काय होते? निवृत्ती होते. याच्यामध्ये विसंगतपणा कसा आहे? मृगजळ हे प्रातिभाषिक सत्तेतलं आहे आणि तहान हे व्यावहारिक सत्तेतले. विसंगतपणा आहे की नाही? म्हणून समान सत्ता असेल तर काय होते? व्यवहार होतो. विषम सत्ता असेल तर व्यवहार होत नाही. तर समान सत्ता आहे का विषम सत्ता आहे? वेदांतामध्ये 3 सत्ता आहे. ब्रह्माची कोणती? पारमार्थिक. बरोबर आहे. दुसरी कोणती? व्यावहारिक. व्यावहारिक सत्ता पाह, तिचं स्वरूप काय आहे? ब्रह्मज्ञान आणि बाद होतं म्हणून व्यावहारिक सत्ता. आणि प्रतिभाषिक सत्याचं स्वरूप ब्रह्मज्ञानावाचून बाद. माझं हे पहा, तुमच्या मतामध्ये सगळं जगतच काय आहे? मिथ्या पदार्थात 2 सत्ता पाडण्याचं कारण काय? हे याचं कारण आहे. कोणतं कारण आहे? सगळं जगतच काय आहे? सिद्धांत आहे ना तुमचा. मग त्याच्यात मिथ्या जर आहे तर एकच सत्ता पाहिजे. काय पाहिजे? 2 सत्ता पाडण्याचं काय कारण? ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो मृगजळ आधी. असं अध्यास्पद. आणि काहीचा कशाने बाद होतो? ब्रह्मज्ञानाने काय होतं? आणि ते सत्ता कोणती आहे? विषम सत्ता आहे ना. म्हणून व्यवहार होण्याकरता कोणती सत्ता पाहिजे? समान सत्ता. असं
वेदगुरुसुद्धा काय आहे? मिथ्याच आहे. आता वेदगुरूच मिथ्या आहे का सगळं जगतच मिथ्या आहे? त्याचा क्रम ऐकण्याची आमची काय आहे? इच्छा आहे. त्याचा क्रम एक वाक्याद्वारे उपनिषदामध्ये आहे. भिन्न भिन्न वाक्यात आहे. कोणत्या विषयात कोणत्या कोणत्या क्रमाने सांगितलेलं आहे? कोणत्या कोणत्या उपनिषदात कोणत्या कोणत्या क्रमाने सांगितलं? छांदोग्यामध्ये अग्नी, जल आणि पृथ्वी हे तीनच भूत म्हणून जगाची उत्पत्ती सांगितली. छांदोग्यामध्ये अग्नी, जल, पृथ्वी. छांदोग्य उपनिषदामध्ये अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी असा जगत उत्पत्तीचा क्रम सांगितला. त्याच्यानंतर तैत्तरीयमध्ये आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी असा क्रम सांगितला. आणि ऐतरेयामध्ये ईश्वर एकाच वेळी सर्व सृष्टीची उत्पत्ती करतो. हे काय छांदोग्यामध्ये पेगापासून सृष्टी होते. पुढे ऐतरेयामध्ये 5 भूतापासून काय होते? ती भूत कोणती? मसनातली का? आणि पुढे कोणत्या तैत्तरीयामध्ये एकदम काय होते? एक वाक्य होतं आहे का विसंगती आहे? मग विसंगती असण्याचं कारण हे सांगायचं आहे. जगत सत्य नसून जगत काय आहे? पण मिथ्या पदार्थामध्ये एक वाक्यता असू शकत. चला, परिच्छेद क्रमांक 10 जगत उत्पत्तीविषयी श्रुती वाक्यांचे तात्पर्य. जगत उत्पत्तीच्या या निरनिराळ्या प्रकारावरून जगत मिथ्या आहे असेच सिद्ध होते. जगत म्हणून काही सत्य पदार्थ असता तर त्याची उत्पत्ती परस्पर विरुद्ध अशा अनेक प्रकारांनी सांगितली नसते. जगत म्हणून सत्य जर असतं जगत तर योग्य बरोबर एकच वाक्यता राहिली असते. आणि जो पदार्थ मिथ्या असतो त्याच्याविषयी एक वाक्यता असू शकत नाही. उदाहरणार्थ एखादा मनुष्य आहे, मग तो मनुष्य आपल्याला सांगता येते काळा आहे का गोरा आहे, उंच आहे का टेंगणा आहे वगैरे सगळं काही एक वाक्यता असते. काय असते? आणि वंद्यपुत्राच्या विषयी काय एक वाक्यता नाही? नाहीच हो. म्हणून एकमताचे का भिन्न भिन्न होते? काय काय यावरून सिद्धांत काय निघाला? मिथ्या पदार्थामध्ये एक वाक्यता एक वाक्यता आहे. ज्या अर्थी उपनिषदात एक वाक्यता आहे त्या अर्थी जगत काय मिथ्या आहे. ज्या अर्थी अनेक प्रकारे जगत उत्पत्ती वेद सांगतो त्या अर्थी जगत उत्पत्तीच्या प्रतिपादनामध्ये वेदाचे तात्पर्यच नाही. सत्य जर जगत असते तर एक वाक्यता राहिली आहे नाही का? आणि मग आता अनेक वाक्यता आहे का नाही? मग अनेक वाक्यता म्हणजे जो पदार्थ नाहीच मुळामध्ये वंद्यपुत्र आहे का? मग कोणी काही सांगेल वंद्यपुत्र असावा मग एक वाक्यता आहे. एक आपलं म्हणजे कुठेतरी लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये वधूवर होते ना, ते वधूवर म्हणजे हनुमंतरायाची मुलगी होती. भीष्माचार्याचा काय होता मुलगा? मंडप कशाचा होता नाही सांगता येत. सूरमंत पक्वान्न कशाचे होते? सगळा कोणता वाद? अद्वैतवाद सगळा. आणि ते गायक लोक वादक लोक ते कोणते होते? सारे वंद्यपुत्र होते. बरं. आणि काय लग्न झालं म्हणायला लागले असे. शेवटी म्हटलं तुम्ही पाहिला का ते लग्न? मग शहाणा मनुष्य काय उत्तर देईल? शहाणा मनुष्य काय उत्तर देईल? नाहीच ते. हेच उत्तर आहे. काय कोणतं उत्तर आहे?
स्वप्नातल्या पदार्थाचं काय असते, जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी पुन्हा जागा झाला की मिथ्या. तसं जगतसुद्धा जागा झाल्या की, पण ही जागृती नाही घ्यायची. कोणची घ्यायची? आत्मजागृती. आता जागा रे बाई नो, बरं का, ही जागृती असते माझं निरंतर. मग कोणती जागृती घ्यायची? झोपेतून उठणं का? आत्मजागृती. कोणती जागृती? संतांच्या बोलाने आपल्याला आत्मज्ञान होत असते. काय होते? सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जगत सत्य नसून काय आहे, मग भेटते आहे ते भासते का? पण ते जगताची उत्पत्ती सांगायची, खरोखरच नाही. पण आता जगत नावाचा पदार्थ ज्या अर्थी भासतो त्या अर्थी त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे? कारण भासतो म्हटलं तर पदार्थ भासल्याशिवाय भासेल का? मग जगत काय केलं पाहिजे? मग तो जगत कसं उत्पन्न झालं, कुठे झाला? दोन प्रश्न आहे. कसं उत्पन्न झालं आणि त्याचा विचार आहे. मुमुक्षुने स्वीकारलेल्या जगताचा निषेध करून मुमुक्षूस अद्वैत बोध व्हावा हे तात्पर्य आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपावर मिथ्या जगताचा आरोप केला आहे. यास दृष्टांत असा, विनोदाकरिता एकाने शोभेच्या दारूचा हत्ती केला. हत्ती पेटवण्याचे वेळी त्याचे कान व सोंड वाकडे झाले आहेत असे त्यास दिसले. त्याच्याकरता सगळ्या मुळात जगत आहे का? मग नसून ज्या अर्थी प्रती त्याला अध्यारोप म्हणतात. काय म्हणतात? मग तो पदार्थ तसाच ठेवायचा असो का त्याचा निराश करायचा असो, त्याला अपवाद नाही. तर गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये 2 श्लोकांमध्ये अध्यारोप आहे, ऊर्ध्वमूल, आणि पुढे मग त्याचा अपवाद केला आहे, नरूपमस्य. आम्ही जे एवढं वर्णन केलं ते कसं आहे, सगळं फुकट आहे. कोणीतरी ग्रस्त आणि त्याला कुठेतरी जायचं होतं, एक गाडी होती आपली, त्या गाडीमध्ये जाणार तर रस्ता मनुष्य म्हणायला लागला गाडी भरलेली आहे. माणसाने काय झालेली आहे, बस काय झालेली आहे. म्हणलं तुम्हाला जागा भेटणार नाही, कशाला जाता असं सांगितलं बा. मग त्या वाटलं तर गरज त्याला वाटलं ज्या अर्थी गाडी भरलेली आहे माणसाने गाडली पाहिजे, शिरणे करता काय नाही. तो गरज जाऊन पाहतो गाडी रिकामीच होती. हा म्हणला इतकं खोटं बोलायचं असतं का आमच्याशी, गाडी भरली आणि चिकार आहे, नमका आहे, दमका आहे. म्हटलं इतकं काय विचित्र बोलायचं असतं का? गाडीचं म्हटलं रिकामीच होती, तुम्ही सांगितले माणसं दाटून मग याने सांगितलं म्हटलं आम्ही काही खोटं बोलत असतो का? म्हटलं मग कोणाचे आहे? म्हणलं वंद्यापुत्राची भरली. कशाची? मग वंद्यापुत्राची गाडी भरली आहे तर मग जागा भेटत नाही का? अभाव आहे सगळा. मग असंच आहे का? अध्यारोपाने अपवाद. विनोदाकरिता एकाने शोभेच्या दारूचा हत्ती केला. हत्ती पेटविण्याचे वेळी त्याचे कान व सोंड वाकडे झाले आहेत असे त्यास दिसले. तरी तो हत्ती उडविणारा माणूस ते नीट करण्याचा प्रयत्न करीत नाही. काय सांगायचं? अपवाद म्हणून सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? त्याचा निराश करणे. त्याला एक दृष्टांत दिला. हे मोठे मोठे पंढरपूरला जास्त इथं नाही, तिथं त्या लोकांची वस्ती असल्यामुळे मग तो शोभा म्हणून त्यांच्या ह्याच्यामध्ये काय करतात, हत्ती केला. काय केला? खरोखरच होता का दिसण्या इतकाच होता? बरं, आता हत्ती त्याचं वर्णन करण्याकरता आणि योग्य आहे का त्याला नाहीसं करण्याकरता
ते प्रेताचं काय एखादा प्रेत असते, मग त्याचा अंतविधी करायचा असतो. आता आई मुळामध्ये प्रेत, त्याला काही समजते का? मग त्याला वारकरी असला तर गंध बिंद लावतात, त्याला पेटा काय करतात. हो म्हणलं जरा थांबा घे, म्हणलं काय त्याला चष्मा लावण्याची काय होती? आता काय त्याला दिसते का चष्मा? मग त्याला मुद्रिका वगैरे मग हे कुठपर्यंत सरणावर ठेवत नाही. मग त्याला खरोखरच आणखी ठेवण्यात तात्पर्य आहे का नाहीसं करण्यात तात्पर्य आहे? प्रसाचा दृष्टांत आपण जे सजवून नेत असतो कुठपर्यंत असतं? लाकडावर ठेवत नाही. आणि एकदा लाकडावर ठेवल्यानंतर मग त्याने ओरडायला पाहिजे कोणी, हा म्हणलं कुशाल एवढा मोठा दणकून लाकडं ठेवतात बरं का. आणि पेटल्यानंतर जर वेळा वाकडा जर खाली पडला तर लोक ढोसून त्याला आतमध्ये करतात. माझा प्रेत ठेवण्यामध्ये तात्पर्य आहे का नष्ट करण्यात? तसं हे जगात ठेवण्यात तात्पर्य आहे का नष्ट करण्यात? ते प्रतिबंध करतं. काय करतं? कारण हत्ती सुंदर करण्याचा त्याचा उद्देश नसून पेटवून देण्याचाच उद्देश होता. प्रेत असं प्रेतगोष्ट ठेवण्याचा हेतू आहे का नाहीसं करण्यात? थोड्यापर्यंत करतात मला थोडी सत्यता आहे. असं उन्हाचं प्रेत जर न्यायचं असलं मग ते बाया माणसं त्याच्या तोंडावर काय करतात? छत्री धरतात. कोणाच्या? त्याला काय ऊन लागते का? आपले छत्री काय करायचे? किंवा त्याच्या तोंडात माशा बिशा जात असलं तर काय करतात? काय करे कोटपर्यंत हे सर्व विधी कोटपर्यंत विधी करण्यात तात्पर्य आहे का नाहीसं करण्यात? तसं जग नाहीसं करण्यात काय? त्याप्रमाणे अद्वैत ब्रह्मज्ञानास प्रतिबंध हे जगत करते. त्याचा अपवाद म्हणजे निराश करण्याकरिता प्रथम जगाचा अध्यारोप केला. त्याला अध्यारोप म्हणायचा. नसून त्याची उत्पत्ती सांगायची. मी नाही का तुम्हाला लग्न सांगितलं कोणाचा? सगळ्या वंद्यापुत्राचा. मग सांगण्यात तात्पर्य आहे का नष्ट करण्यात? मग तसंच आहे अद्वितीय पण भासते याची त्याची काहीतरी उत्पत्ती काय केली पाहिजे. जरी नाही पण आम्हाला ते काय होते मग त्याचं उत्तर संयुक्तिक आम्हाला काय झालं पाहिजे? मिळालं पाहिजे. ज्या अर्थी भासते त्या अर्थी पदार्थ असला पाहिजे. पुढे सांगायचं आहे. जगत सत्य नसल्यामुळे वाटेल त्याप्रमाणे उत्पत्ती सांगितली. वेदांत परमात्म्याचे सच्चिदानंद अशा एकच रूपाने जसे वर्णन केले आहे तसे जगताचे केले नाही. याचे कारण आपल्याला खऱ्या माणसाचं जसं वर्णन करून सांगता येते तसं वंद्यापुत्राचं वर्णन करून सांगता येत. एक वाक्यता असते का? मग कोणाचं काय मत कोणाचं? आणि खरोखरच मनुष्य असेल तर मग एक वाक्य. कोणाचं खरा माणूस असेल तर तो काळा असेल तर कोणी जरी घेतला तरी कोणता पण दिसेल काळाच दिसेल की. जगताच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे जास्त व्याख्यान होते वेळ जातो म्हणून. जगत विचारामध्ये दर्शनकाराचं एक वाक्यता नाही. काय नाही. कोणी अभावातून म्हणतो, कोणी परमाणूपासून म्हणतो, कोणी आपल्या प्रकृतीपासून म्हणतो, तर कोणी आणखी शून्यापासून म्हणतो. अशी एक वाक्यता काय नाही. मुळामध्ये संसार सत्य नाही. काय नाही. आणि एक वाक्यता नाही. वेदांत शास्त्रामध्ये जगताच्या बाबतीमध्ये उत्पत्ती सांगते. पुढे येणार आहे तुम्हाला. मुळात नाहीच पण आता मानून असलेल्या म्हणजे जगात उत्पत्ती बरं का मायेने सांगितली. कशाने? पुढे मायेचा विचार आहे बाबाचा.
याचे कारण जगत म्हणून सत्य पदार्थच नाही, म्हणून वेदाचा अभिप्राय जगत निषेधात आहे, जगत उत्पत्तीत नाही हे सिद्ध झाले. म्हणून जगत ठेवण्यात वेदाचा अभिप्राय आहे का असणारं जगत प्रतिबंध करते, म्हणून नाहीसं करण्यात काय जगत आहे. पुढे शिष्य म्हणतो, महाराज, मग ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या अध्यायात सूत्रकार भगवान व्यास आणि भाष्यकार श्री शंकराचार्य यांनी तैतरीय श्रुती अनुसारच सर्व उपनिषदांचा अभिप्राय सांगितला आहे, तो का? मग त्यांनी शंका केली, नाहीसं करण्यामध्ये जर तात्पर्य आहे, मग शंकराचार्याने पंचभूताचाच काय केला, स्वीकार केला. 3 भूताचा का विचार केला नाही, एकदम उत्पन्न झाला त्याचा काय विचार केला नाही. पंचभूताचाच विचार करण्याचं कारण सगळ्या भाष्यामध्ये वगैरे पंचभूतच मानले. ज्ञानेश्वरी सुद्धा किती सुद्धा पंचभूतच मानले. पृथ्वी आप तेज वायू आणि महाभूतान्य अहंकार बुद्धिर व्यक्तमेव इंद्रियाने पंचैकाचे एकंचमेव 13व्या अध्यायामध्ये कोणत्या मग असं का त्याच्याकरता आहे बा मंद दिंदू करता का कोणतं जिज्ञासू करता. हे काय की त्याला सांगितलं एकदम जगत उत्पन्न झालं, पटेल का त्याला? मग त्याला क्रम सांगावा लागतो. काय सांगावा लागतो? आपल्याला माडीवर जायचं असलं तर एकदम पायऱ्यानं चढताना माडीवर जात आहे, आपण का पाहणार आहो का इथून उड्या मारल्या. मग क्रमाने जाऊ की पायरीने काय होईल. मग तसं मग पंचमहाभूत क्रम सांगितलेला आहे. मंद विद्युत बुद्धी जिज्ञासूला समजण्याकरता बरं जातं ते. मग एक एक सांगायचं आहे. पुढे मायेपासून आकाश उत्पन्न होते, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जलापासून असं बरोबर क्रमाक्रमाने जगताची उत्पत्ती काय सांगितलेली. म्हणून मग कोणाकरता सांगितलं? मग शंकराचार्याने कोणता क्रम घेतला? पंचमहाभूता. अन्न अधिकारी असेल तर कनिष्ठ अधिकारी पंचमहाभूत, मध्यम अधिकारी 3 आणि उत्तम अधिकारी 1. एकमेव द्वितीयम. तुम्ही सगळे उत्तम अधिकारी आहे, काळजी करण्याचं काय नाही. पुढे श्री गुरु म्हणतात, तो मंद जिज्ञासूकरिता सांगितला आहे, कारण उत्पत्ती वाक्याचा पूर्वी सांगितलेला अभिप्राय लक्षात न येता उपनिषदात निरनिराळ्या प्रकाराने जगताची उत्पत्ती सांगितली. हे पाहून उपनिषदांचा आपापसात विरोध आहे अशी मुमुक्षुस भ्रांती होऊन उपनिषदांवर विश्वास राहणार नाही. एक वाक्यात आहे का? मग एक वाक्यात नसेल तर मनुष्य त्याच्यावरती विश्वास ठेवत, आणि विश्वासच नाही तर विश्वास ते भांडवल बाळगे. भांडवल गाठी तरी विश्वास असेल तर क्रिया होत असते, नाही का? एखादा मनुष्य आहे, नामस्मरणावर विश्वास नसेल तर दिवसभर बोलेल, पण काय करणार नाही. वेळ मिळत नाही का नामस्मरण करीत नाही, नामस्मरण करीत नाही का नामस्मरणावरती विश्वास नाही. आणि ज्याचा विश्वास असेल तो वेळ जाऊ देत, त्याचा नामस्मरणावर विश्वास आहे. कशाच्या बाबतीत? नामस्मरणाने पापाची काय होते? किती निवृत्ती होते, नाही का? अरे नामाचं कीर्तन साधून पैसे होते. एकाची जन्मांतरीची विश्वास असावा लागतो ना. किती पुण्य होते. समुद्रातलं पाणी मस्त आहे का नाही? मग नामच
नामच मग काय तुमच्या हरिपाठामध्ये नाममंत्र जप, विश्वास असावा लागा. माणसं दिवसभर काही शिव्या देत बसतील पण देवाचं नाव काय घेत नाही. देवाचं नाव का घेत नाही? विश्वास पुढे त्यांचाच नाही, आपल्या ते सुद्धा सहीकडे जाऊ दे. हे आपल्या इकडच्या पेक्षा ते उत्तर भारतात जास्त आहे का? त्यांच्या हातात काय ते असे झोळी बांधतात, काय बांधतात, सतत बाया माणसं वगैरे भगवंताचं चिंतन करतात. त्या दृष्टीने आपला महाराष्ट्र थोडा कमी पडतो. आपल्या जे लाज आडवी येते काय ते काय करते. आमचे सीताराम भाऊ वापरतात ते घाबरत नाही ते कोणा नाही. खरंच नाही. आम्ही वृंदावनला गेलो होतो, मग तिथं स्नानाला जायचं होतं. ते माळा वगैरे पाहिल्या ना, मग ते राजेंद्र दाजी होते. बोले हमने पूरे उत्तराखंड में देखा, ब्रज में देखा, ऐसा महात्मा बोले आज ही हमको मिला. हे कठीण काम आहे सगळं. विश्वास असावा लागतो. भांडवल गाठी तरी संत चरणावरती काय पाहिजे तो नाही का, संताची हे पाहिजे. विश्वास आहे. ब्रह्मज्ञानाचं काय, कोणती साधन आहे ब्रह्मज्ञानाची? तुमच्या विचारसागराची परीक्षा नाही झाली ना अजून. 3 तरंगाची व्हायची आहे ना. मग ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधनं कोणती आहे? श्रवण मनन निधिध्यासन हे अंतरंग साधनं आणि त्याच्या सापेक्ष बहिरंग असणारे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्षक. बरं. समाधी षटकामध्ये शम दम श्रद्धा, परम, तितिक्षा आणि समाधान. विश्वास कुठे आहे? श्रद्धा, वेदांत वाक्य आणि स्थिर श्रद्धा लाभत आहे. संस्कृत भाषेमध्ये त्याला श्रद्धा म्हणतात आणि मराठी भाषेत काय म्हणायचं? विश्वास. मग पुण्याच्या नावावरती काय राहणार नाही? विश्वास राहणार नाही. म्हणून आचार्याने काय केलं? कोणता क्रम स्वीकारला? 5 भक्ताचा. म्हणून ती भ्रांती निवृत्त करण्याकरिता तात्पर्याने सर्व उपनिषदामध्ये एकरूपाने जगत उत्पत्तीचा प्रकार सांगितला आहे. दुसरे असे की ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही, त्यास लय चिंतनास त्या जगत उत्पत्तीची क्रमाचा उपयोग व्हावा ते होय. बरोबर असा क्रम सांगितला. वाचतो ना आपला बरं का, तेव्हा तुम्ही विचारसागर आहे ना प्रत्येकाकडे. जेव्हा वाचतो तेव्हा माझ्याकडे पाहण्यापेक्षा कोणाकडे पाहिलं पाहिजे? अरे पुस्तकाकडे पाहिलं पाहिजे. हा ज्यावेळेला विवरण करतो त्यावेळेला कोणाकडे पाहिलं पाहिजे? माझ्याकडे. आणि वाचन करतो त्यावेळेला आहे का नाही? आलं का लक्षात? इकडे तिकडे विचारसागरात काय लिहिलेलं आहे? चांगला आहे ना, वेदांत आहे ना. आता तुम्ही उत्तम अधिकारी आहे नाही का? म्हणून उत्तम अधिकारी संधीचा काय करून घेतो? म्हणून विचारसागर बघत जागे. एक पोरगा विचारसागराला यायचं, असं विचारसागर वगैरे काही नाही. मी त्याला विचारलं, अरे म्हटलं तू विचारसागर घेऊन येत नाही, विचारसागर नाही का तुझ्यापाशी? आहे म्हणायला लागले. म्हणजे मग आणत का नाही विचारसागर? म्हटलं विचारसागर कशाला आणतात? तुम्ही जे बोलता ते विचारसागरच आहे. म्हटलं मी विचारसागर बोलत नाही, मी पाहून बोलत होतो. जाऊ द्या. त्या पुस्तकाचा काय केला पाहिजे? मी पुस्तक तरी म्हणतो त्याला. ते वेदांत जाणणारे लोक ग्रंथ म्हणतात. ज्ञानेश्वरीला पुस्तक म्हणायचं असते का ग्रंथ? ते का पुस्तक आहे का ते?
ज्या क्रमाने जगताची उत्पत्ती सांगितली त्याहून उलट क्रमाने लय चिंतन करावे. मनुष्य ज्या क्रमाने जिना चढतो त्याच्या उलट क्रमानेच तो खाली उतरतो. याप्रमाणे लयचिंतनाचे अद्वैत ब्रह्माचे ठिकाणी बुद्धी स्थिर होते. त्या लयचिंतनाचा प्रकार सुरेश्वराचार्यांनी पंचीकरणात सांगितला आहे. तो प्रकार थोडक्यात सांगतो. काय लय चिंतन सांगितलेलं आहे. क्रमाक्रमाने त्याचं काय करायचं लय काय एक 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 याचा पृथ्वीचा लय कशात करायचा, जलाचा लय तेजामध्ये, तेजाचा लय वायूचा लय, परत सगळा झाला. लय आता लय नाही, हा क्रम सांगितला. काय सांगितलं मग आता लय कसा करायचा त्याच्यामध्ये लय. मग आता आकाशाचा लय आहे नाही, चुकला आमचा. तो लय बरोबर होता, क्रम तर मात्र बरोबर आहे. मग एक घ्यायचं पृथ्वीचा लय, जलाचा लय, तेजाचा लय, वायूचा लय, आकाशाचा लय. ब्रह्मात नाही. आकाशाचा लय कशात? अरे माहीत आकाश आहे काय, ब्रह्माचं कार्य आहे का? मग एखादा विचारांना तुम्हाला आकाशाचा लय ब्रह्मात होतो म्हटलं, कोणी विचार सागर शिकवला तुम्हाला? मग आकाशाचा लय कोणाचा आहे? मायेमध्ये. मायेचा लय नाही सांगताय, नाही सांगताय. अधिष्ठान ब्रह्मामध्ये सांगा की ब्रह्मात कुठं तसं लय नाही. तिचा लय काय करायचं आहे हा प्रश्न आहे. आलं का लक्षात? माया खरोखरच आहे का मानलेली आहे? मग आहे का ती? मग तिचा लय काय कोण ब्रह्मात करता येईल का? ब्रह्मात करायचं तिचं अस्तित्व सिद्ध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? मग तिचं अस्तित्व काय होत नाही. मग कशा करता माया मानली? जगत कार्य प्रतीला येतं, उत्पत्तीचा. जगत त्याच्या उत्पत्ती करता माया मानावी लागते. परिच्छेद क्रमांक 11. शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही. जगताच्या उत्पत्तीचा विचार करावयाचा म्हणजे प्रथम हे जग कोठे व कसे उत्पन्न झाले याचा विचार करणे अवश्य आहे. आता कोणता विचार? जगत उत्पत्तीचा कोठे व कसे. विचाराचे 3 प्रश्न असतात. सदा विचारित असतात. जगत, जीव आणि परमात्मा. जीवाचा परमात्म्याचा क्रमाक्रमण आहे की तेव्हा कोणता विचार? जगत, जीव आणि परमात्मा. आता जगताचा विचार कोणता? पुढे जीवाचा विचार आणि पुढे परमात्म्याचा विचार. विचाराचे 3 आहे असं. आता याच्यामध्ये जगत विचार करायचा आहे. कोणता विचार? जगत विचार करायचा आहे. आता जगताचा आपण पाहिलं की आतापर्यंत कोणी म्हणतो 3 भूतापासून, कोणी म्हणतो 5 भूतापासून, कोणी म्हणतो एकदम झाले. असं जगत आहे ना. तेव्हा मुळामध्ये जगत कुठे उत्पन्न झाला, कसं उत्पन्न झाला याचा विचार करणं. कोणापासून झाला, त्याचं उपादान कारण, त्याचं निमित्त कारण. कोण? एखादा घट असला त्याचं उपादान कारण, निमित्त कारण. कुठे उत्पन्न झालं? एका पोराने उत्तर दिलं होतं बघा, म्हणजे चाकावर उत्तर. चाक समजलं का तुम्हाला? ते कुंभाराचं काय असे त्याच्यावर उत्पन्न झालं म्हणलं का? आता त्याच्यावर उत्पन्न झालं म्हणजे चाक उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे? निमित्त कारण. उपादान कारण कोण आहे? मग तसं आहे जगताचं उपादान कारण काय, त्याचं निमित्त कारण काय. बरं का? कोणापासून होते? माझा प्रश्न ब्रह्मापासून होते का? मग काय करायला लागते? माया काय करायला लागते? म्हणलं आम्ही मानत नाही. माना की काय केली पाहिजे शेवटी?
मानावंच लागते. जगत उत्पत्ती संबंधी विचार करू गेले तर असंग शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते असे म्हणता यावयाचे नाही. तर ग्रामीण दृष्टांत दिला आहे त्याच्यामध्ये. ग्रामीण आणि एखादा विद्यार्थी असतो, इथून शिकून गेलेला असतो, 10-5 वर्षांनी भेटतो बरं का. एक मुलगा घेऊन येतो लहान आपला. आपण जर त्याला विचारलं म्हणलं का हा मुलगा कोणाचा? माझाच आहे. यावरून काय सिद्ध झालं पाहिजे? हा गृहस्थाश्रमी असला. ज्या अर्थी माझा मुलगा आहे असं म्हणतो त्या अर्थी सांगावं लागत असते का विचारावं लागत असते. मग काय म्हणते, त्या मुलाला आई असली ती दिसो का? मग आई काय केली पाहिजे? मग ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी माया काय केली पाहिजे? माना अथवा बरं का. नाही मानत वरून पोर पडलं का? म्हणून बाईचं कार्य काय केलं पाहिजे? त्या अर्थी माया काय केली पाहिजे? मग ती कशी मानायची, केव्हा मानायची, कुठे मानायची, क्रमाक्रमाने त्याचा विचार नंतर वाचा. यास दृष्टांत असा की ज्याप्रमाणे सडीक शुद्ध तांदूळापासून किंवा होलपट काढलेल्या कोणत्याही बीजापासून अंकुरोत्पत्ती होत नाही, तसेच केवळ पुरुषापासून पुत्रादी उत्पन्न होत नाहीत, त्याप्रमाणे असंग अक्रिय अविकारी शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पत्ती होणार नाही, ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. काय का नाही, केवळ माणसापासून मूल उत्पन्न होत नाही. थोडं पुढे मग काय केलं पाहिजे त्याच्याकरता? कोणतरी बाई काय केली पाहिजे? तसं नाही, प्रत्येकाच्यामध्ये आहे. जीवसृष्टीमध्ये थोडं भूतांच्या याच्यामध्ये हा विचार आलेला आहे. ज्या अर्थी वासरू दिसते त्या अर्थी काय केली पाहिजे, नाही का? मग सगळेच घोडे मानून जमेल का? ज्या अर्थी शिंगूर दिसते त्या अर्थी घोडी काय केली पाहिजे? मानली पाहिजे. ज्या अर्थी गाढवा आता पिलू दिसते त्या अर्थी गाढवी काय केली? एकाच ठिकाणी एका सर्व ठिकाणी लावायचं, नाही केलं. ज्या अर्थी पिला दिसते त्या अर्थी कुत्री काय केली? ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी माया काय केली पाहिजे? मग त्याशिवाय संगती लागू शकत. मग त्याचं मायेचं विवरण येत आहे गीतेमध्ये आहे ना. ऊर्ध्व हे का, ऊर्ध्व म्हणजे ब्रह्मा, मूल म्हणजे माया. ऊर्ध्व मूल आदर्श आकार. मग त्या मायेपासून संसार रूपी वृक्ष सांगितला आहे. वृक्षाच्या रूपकाने 15व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. ऊर्ध्व म्हणजे ब्रह्म आणि मूल म्हणजे माया. ऊर्ध्व मूल आणि मग पुढे सगळा आदर्श ऊर्ध्व प्रसुद्धा. पुढे वाचा. मग त्यास संबंध कोणाचा होणार? तात्विक दृष्टीने ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही. मग त्यास संबंध तरी कोणाचा होणार? कोणाचाही नाही, म्हणून ते असंग आहे. नित्य एकरूप आहे, म्हणून अविकारी आहे. ते ब्रह्म कसं आहे त्याचा विचार आहे. शुद्ध ब्रह्मापासून माया कशी उत्पन्न होऊ शकत नाही, त्याच्याकरता ब्रह्माचं स्वरूप सांगतात. ते ब्रह्मस्वरूप कसं आहे? ते असंग स्वरूप आहे. काय आहे? असंग स्वरूप आहे. म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही, दुसरं कोणीच नाही. तो संबंध कोणाचाही दुसरं संबंधाकरता द्वयोर्निष्ठा, त्याशिवाय संबंध होऊ शकत. एकाच कुठं संबंध असते? संबंधाकरता काय पाहिजे? हे बघ, आता एक आहे संबंध आहे का? आता किती झाले? आपल्याला कायला संबंध. म्हणून ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. संबंध कोणाचा? म्हणून ब्रह्म हे असंग स्वरूपाचा आहे. काय आहे? पुढे निर्विकार आहे. एक रस आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारे विकार उत्पन्न होऊ शकत. म्हणून ते निर्विकार स्वरूपाचं आहे. आणि सगळं व्यापक आहे. ते व्यापक असल्यामुळे ते अक्रिय आहे. व्यापकात काय नसते,
आकाश कसं आहे? येणं जाणं संभव आहे का आकाशाला? अक्रिय म्हणायचं, पण अनित्य आहे, शुद्ध आहे. कोणत्याच विद्येचा मल नाही म्हणून त्याला शुद्ध असं म्हणतात. हे ब्रह्माचं स्वरूप आहे, त्याच्यापासून जगत उत्पन्न होऊ शकत. व्यापक आहे म्हणून अक्रिय आहे. अविद्यादी पदार्थांचा संबंध लागत नाही म्हणून नित्यशुद्ध आहे. अशा नित्यशुद्ध बुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होत नाही हे खरे असले तरी प्रत्यक्ष दिसते, याची वाट काय, असा प्रश्न पुढे येतोच. असा प्रश्न. तुम्ही म्हणता नाही आहे, पण आम्हाला दिसते, याची वाट काय? एखादा डॉक्टर असतो ना, तुम्हाला कोणतंही काय नाही, रोग नाही तुम्हाला काय. पेशंट म्हणतो पोट दुखते, याची डॉक्टर्स म्हणतो तपासलं तुम्हाला काय, सी टी स्कॅन काढला, काय सोनोग्राफी केली, तुम्हाला कोणताही आजार नाही, काही नाही, काही नाही. हो म्हणजे डॉक्टर तुम्ही सांगता हे खरं आहे, पण माझं साक्षात पोट दुखते, याची वाट काय? म्हणलं मग पोट दुखण्याचं कारण काय? मग त्याने सांगितलं, म्हणलं हे पहा आमच्या काय मोठी चाळ आहे आमची इमारतीची, 2-4 इमारती आमच्या. मध्यंतरी थोडी रिकामी जागा होती, तेव्हा ज्याची जागा होती त्याला सांगितलं, म्हणलं बाबा तुला बी काय जाय ना, मग आम्हाला काय करतो, तुला जेवढे पैसे लागले तेवढे आम्ही काय करू, आणि तुझी रिकामी आम्हाला काय कर. त्यांनी काय केलं, म्हणले पश्चात दुसऱ्याला विकून टाकले. कोणाला? आणि दुसऱ्याला जेव्हापासून ती जागा विकली तेव्हापासून पोट दुखते म्हणा. तेव्हापासून काय दुखते. मग त्याला औषध काय लावायचं? अरे औषध काय लावायचं? पोट कशामुळे दुखते? जरा काही औषध आहे का? आलं का? मग संगती लावायची, काय लावायची? त्याप्रमाणे आलं. माया जर नाहीच आपलं नाही का, जगत जर नाहीच, काय नाही, रोग जर नाहीच तर औषध काय द्यावं. जगत जर नाहीच, आलं का लक्षात? त्याची संग पण दिसते याची, त्याच्याकरता काय दिसते नाही का. मतलब कोणताही आजार नाही तुम्हाला, पण पोट दुखते, याची संगती काय केली पाहिजे. त्याची संगती कोणची? मला अनुभव देताना जागा वेगळी, आणि तेव्हापासून पोट दुखायला काय आहे. तात्पर्य माया काय केली पाहिजे, ती कशी मानायची, काय मानायची, केव्हा मानायची वगैरे विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी